तो हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो फिरायला. पण फिरायला जात असताना मध्येच आम्हाला एक खूप सुंदर जंगल लागलेलं आहे. तर आम्ही इथे थोडा वेळ थांबलोय. मित्रांनो, जरी हे सुंदर जंगल वाटत असेल तरी याच्यामध्ये एक थोडंसं डेंजर आहे, राईट? तुम्हाला जर आठवत असेल सर, की आपण उन्हाळ्यात पण इकडे आलो होतो आणि दोन्ही साईडने जे आहेत ते खूप सुंदर अशी फुलं दिसत होती आपल्याला, पिंक पर्पल कलरची. राईट 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 येस. पण मग मी अजून एक गोष्ट नेहमी सांगत असतो, आयदर देअर इज अ डेंजर फॉर अ ब्युटी ऑर ब्युटी इज डेंजरस. तर तशाच पद्धतीचं थोडंसं डेंजर आहे. चला तुम्हाला सांगतो. चला तर मग थोडस जवळ जाऊनच बघूयात की असलमध्ये या झाडाचं जे काही आहे फिजिओलॉजी ती नेमकी कशी आहे. येस. तर गाईज, हेच ते झाड आहे, याचंच ते जंगल आहे, त्याच्याबद्दल मी बोलत होतो. या झाडाचं नाव आहे ग्लिरिसिडिया सेपियम. मराठीमध्ये आपण याला गिरीपुष्प किंवा उंदीरमारी असं म्हणतो. आता जसं याचं नाव उंदीरमारी असं आहे, त्या पद्धतीने त्याचं जे काय ते लक्षणं, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कसं काय बरं उंदीरमारी नाव पडलं असेल याचं? तर मित्रांनो, याची एक केस स्टडी आहे, याची एक स्टोरी आहे. इफ आय एम नॉट रॉंग, ही पुण्याच्याच आसपासची स्टोरी आहे की एका गावामध्ये जे आहे ते अचानक खूप जास्त प्रमाणात साप वाढले होते, राईट? तर काही जे काही इकोलॉजिस्ट वगैरे तिकडचे सायंटिस्ट होते, त्या लोकांनी थोडासा रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर त्यांना एक गोष्ट निष्पन्न झाली की पर्टिक्युलर गावामध्ये जे साप वाढलेत त्याचं कारण हे झाड होतं. आणि ते कारण असं होतं की ते गाव जे आहे एका डोंगराच्या पायथ्याशी होतं आणि त्या डोंगरावरती हेच झाड गिरीपुष्प किंवा ग्लिरिसिडिया सेपियम जे आहे, ह्याचं जे झाड जे आहे ते ह्याचं जंगल होतं. आणि ही जी ग्लिरिसिडिया सेपियम आहे हे थोडंसं विषारी आहे उंदरांसाठी. तर ह्याच्यामुळे जे आहे ते इट इज पॉइझनस फॉर जे काही रॅट्स असतील त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यामुळे जे आहे ते डोंगरावरून सगळी उंदरं जी आहेत ती खालच्या गावामध्ये गेली. आणि तुम्हाला फूड चेन तर माहितीच आहे की त्या उंदरांना खाण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जे आहेत ती सगळी सापं जी आहेत ते डोंगरावरून खाली गेली. आणि ह्याच्यामुळे जे आहे ते त्या पर्टिक्युलर गावामध्ये जे आहे ते सापांचं प्रमाण वाढलं. आणि नंतर जे आहे ते रिसर्च झाल्यानंतर हे कळालं की त्या डोंगरावरती ही जी इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस होती. बेसिकली हे जे झाड आहे हे सेंट्रल अमेरिकेचं आहे आणि आपल्याकडे इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस म्हणून जे आहे ते इंट्रोड्यूस झालं. इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस म्हणजे काय? तर एखादी अशी स्पेसिस जी नेटिव्हली त्या भागातली नसेल, पण दुसऱ्या कुठल्या तरी देशातून येऊन जे आहे त्यानं तिकडे त्याचं डॉमिनन्स जे आहे ते क्रिएट केलं. तिला मारणारं, त्याच्या पुढचेमध्ये तिला खाणारं कोणीतरी नाहीये. ह्याच्यामुळे जे आहे ते लोकल जे काही हॅबिटॅट म्हणा, लोकल जे काही स्पेसिस होत्या त्यांना जे आहे ते ह्या स्पेसिसचा त्रास होतो. आणि तुम्ही जर का इकडे बघितलं ते अख्खं हे पण डोंगर जे आहे ते ग्लिरिसिडियानी व्यापलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे जो आहे तो बायोडायव्हर्सिटीला जे आहे त्याच्या बरंच नुकसान पोहोचलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शंकरा एज्युकेशन फॉर ऑल वरती भेटत राहा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.